सगळीकडे. आपल्या आजूबाजूला चालत चालत फिरत असतील तर कसं कळणार आहे आपल्याला, गच्चीत त्या पण जाग्या असतील तर. सो म्हणून मला भीती वाटते. त्याच्यापेक्षा त्यात आणि आता कसं झालंय, आता मी लहान नाहीये. तेव्हा मी लहान होते. त्याच्यावेळेला मला असं सगळं मस्त वाटायचं. आता मला असं वाटतं नको, नको, नको. खूप थंडी, सर्दी-बिर्दी झाली आणि आपणच आजारी पडलो तर सकाळी स्वयंपाक कोण करेल? म्हणून मी ते रिकामे उद्योग आजकाल करत नाही. आणि मग खूप गोष्टी मिस करते. नाहीतर असं ते लहान बाळासारखं टोपडं-बिपडं मोजे घालून मला झोपायला लागेल गच्चीत. पण ती खूप छान मजा असते. आणि तुमच्यापैकी जे लोक हे टीचर तुमचा आवाज ब्रेक होतोय. टीचर तुमचा आवाज ब्रेक होतोय. करतात ते खरंच एन्जॉय करतात. मॅम तुमचा आवाज येत नाहीये. ही मॅम तुमचा मॅम आवाज तुमचा आवाज येत नाही. छान असते. आणि म्हणून मॅम तुमचा आवाज येत नाहीये. उन्हाळा पण मॅम? खूप मस्त ऋतू आहे. आणि मजा केव्हा येते माहिती मॅम तुमचा सगळ्यात आवाज जास्त मला आठवते जेव्हा ना असं आपण मॅम तुमचा आवाज ब्रेक होतोय. असं गच्चीत मॅम जाऊन तुमचा आवाज ब्रेक होतोय. माहितीये कॅमेरा बंद करावाच लागणार आहे मला. कळलं मला मॅम ते. तरी पण ब्रेक होतोय. बरं. काय हो, अरे येतोय मॅम आता. येतोय मॅम. कारण की कॅमेरा बंद केला होता. आणि ते कॅमेरा बंद होईपर्यंत तुम्ही सगळे मला एकच गोष्ट, मॅम तुमचा आवाज येत नाहीये, मॅम तुमचा आवाज येत नाहीये. मला माहितीये माझा आवाज येत नव्हता. मला दिसतं इकडे जेव्हा ते व्हिडिओ असा मध्ये मध्ये अडकतो ना, तेव्हा मला समजतं की कुछ तो झोल है भैया. मग मी लगेच व्हिडिओ बंद करते. कारण की अरे आमच्या इकडे मी तुम्हाला म्हटलं ना, हायवे बांधायचं काम चाललंय. रस्ता रुंदीकरण 6 पदरी रस्ता करतात. तर सगळे रस्ते खरं 3-4 महिने झाले. सगळे इकडे खोदतात, तिकडे खोदतात, तिकडे खोदतात, मग परत त्याला जोडतात. सगळे लाईटाचे पोल, सगळे आमचे इंटरनेट कनेक्शनचे पोल कधी इकडे उखडून तिकडे लावतात, तिकडे उखडून तिकडे लावतात. आम्ही सगळे परेशान झालो याला. पण काय करणार, फोन पण आमचे बोलता बोलता फोन कट होतात. इतकं नेटवर्क स्ट्रॉंग चाललंय, काय सांगायचं तुम्हाला. पण मी मगाशी तुम्हाला गच्चीतली मजा सांगत होते झोपण्याची. राहुल नावाच्या कोणत्या तरी एका मुलाने हँड केला होता. का बरं हँड केला होता? मॅम चुकून झाला होता. स्क्रीन शेअर मॅम आवाज ब्रेक होतोय. राहुल पाटील, काय बोलायचंय तुम्हाला? तुमचा पण आवाज ब्रेक होतोय. ओके, प्रत्यक्ष बाबा तुमचा पण हात वर, काही बोलायचंय तुम्हाला? येस मॅम. येस मॅम. तर एक काम करते ना मी, ज्या ज्या गोष्टी उघडून ठेवल्या आहेत एक्स्ट्रा त्या सगळ्या बंद करते. ठीक है, अब मैं क्या करूं भैया. अब देखो मेरा इधर से इंटरनेट तो पूरा पूरा है. मी वायफायच्या बाजूला येऊन बसले, म्हणजे लॅपटॉप आणि वायफाय एकमेकांना चिटकून ठेवलेत. आता ह्याच्या पलीकडे आपण काही करू नाही शकत. एक काम करते मी, पीपीटी पटकन दाखवते, मग पुस्तक उघडते. काय एका वेळेला या 2 गोष्टी उघडल्या ना तरी पण ह्याचा जीव जातो आजकाल. इकोसिस्टीम हा आपला लेसन आहे. इकोसिस्टीमचे अनेक घटक आपण मागच्या वेळेला पाहिले होते. बायोटिक आणि अबायोटिक हे मेन फॅक्टर्स असतात. त्याच्यानंतर कंपोनंट्स ऑफ इकोसिस्टीम मध्ये आपण बायोलॉजिकल फॅक्टर आणि इनऑर्गॅनिक कंपोनंट्स बघणार आहे. नंतर आपण इकोसिस्टीमचं स्ट्रक्चर कसं असतं, त्यातल्या बायोटिक आणि अबायोटिकचं इंटर रिलेशन कसं असतं ते पण बघणार आहे. आणि मग टाइप्स ऑफ इकोसिस्टीम मध्ये जिओ इकोसिस्टीम, ॲक्वॅटिक इकोसिस्टीम आणि मग त्याच्यानंतर आणखीन जंगल इकोसिस्टीम आणि जनरल इन्फॉर्मेशन अबाउट डिफरंट टाइप्स ऑफ इकोसिस्टीम हे आपण सगळं बघणार आहे. आणि ह्या इकोसिस्टीमचं इम्पॉर्टन्स काय आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, त्याच्याकरता इकोसिस्टीम प्रोटेक्शन मध्ये आपण काय काय मेजर्स म्हणजे काय काय गोष्टी केल्या जातात या बघणार आहे. आता मी शांतीत फक्त पुस्तक ऑन करते. तोपर्यंत मला मगच जे तुम्हाला सांगायचा किस्सा होता तो पूर्ण करू द्या मला. आय वॉज टॉकिंग अबाउट माय चाइल्डहुड मेमरीज. गच्चीत झोपण्याच्या मजा ह्या सगळ्या मॅम गोष्टी तुमचा आवाज येत नाहीये, ब्रेक होतोय. सगळ्यात जास्त तुमचा आवाज आठवणीत राहणारा किस्सा काय माहितीये का?
जेव्हा असे काय काय ढग येतात ना मध्येच अचानक, ओके. आता माझा आवाज येतोय का बघा. मी माझा कॅमेरा आता आधीपासून बंदच ठेवलाय. मला ते टेन्शनच नकोय कॅमेरामुळे हे बंद येतोय झालं. ओके येस मॅम. ग्रेट. Yes, ma'am. आता येस आपण मॅम. जाऊया डायरेक्ट पुस्तकाकडे. ओके समजलं. चलो बर, आता आपला लेसन इकोसिस्टम्स, शेवटचा आपला बायोचा लेसन जो आपण सुरू केला होता मागच्या वेळेला, त्याला आपण थोडक्यामध्ये जरा रिवाईव्ह करू आणि त्याच्या पुढच्या टप्प्याकडे जाऊ. आपण हे सगळं डिस्कस केलं होतं, हे फर्स्ट पेज आपलं मागच्या वेळेला बोलून झालं होतं. वी नो दॅट देर आर टाइप्स ऑफ इकोसिस्टम्स अराउंड अस. इको सिस्टीम या शब्दाचा अर्थ आहे आपल्या आजूबाजूला असलेल्या डिफरंट टाइप्स ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्सचा एकत्रित ग्रुप. आता या क्षणी आपल्या आजूबाजूला जे जे काही दिसतंय, जे जे काही लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग फॅक्टर्स आहेत, म्हणजे बायोटिक म्हणजे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग म्हणजे अबायोटिक फॅक्टर्स, हे जे जे कोणी आपल्या आजूबाजूला आहेत ते सगळे मिळून आपली इकोसिस्टीम बनते. जसं मी जिथे राहते आता, इथे माझ्या घराच्या आजूबाजूला खूप सारी शेती आहे, म्हणजे भरपूर माती आहे, आणि जिथे माती आहे तिथे पाणी आहे. शेतकरी बिना पाण्याची शेती कशी करणार ना? म्हणजे पाणी आहे, माती आहे, हवा आहे. जिथे शेत आहे, जिथे हवा आहे, जिथे भरपूर झाड आहेत तिथे जरा जास्त चांगल्या प्रकारची हवा आहे, म्हणजे प्रदूषण कमी आहे. आमच्या घराच्या जवळ डोंगर आहे, म्हणजे अगदी एक 5 किलोमीटर वरती इथून डोंगर सुरू होतो, घाट सुरू होतो. आणि अजून इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. मी तुम्हाला मागच्या वेळेला पण सांगितलं होतं, म्हणजे इथे इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, इतक्या वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि बरोबर वेगवेगळ्या प्रकारचे फुलपाखरं, हे पण सगळ्या म्हणजे स्पेशली पावसाळ्यामध्ये हे सगळे दिसतात. आणि हे सगळे लिव्हिंग फॅक्टर्स आता मी जे तुम्हाला सांगितले ते. आणि नॉन लिव्हिंग फॅक्टर्स मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, डोंगर आहे, माती आहे, पाणी आहे. आणि लिव्हिंग फॅक्टर्स मध्ये आम्ही सगळे माणसं आहोत इथे. अच्छा हा, चला आणखीन बायोटिक फॅक्टर्स. आमच्या इकडे गावामध्ये खूपदा उंट येतात, नंतर घोरपडी येतात रस्त्यावरती, घोणस तर आमच्या घराच्या बाजूलाच, म्हणजे आमच्याच पार्किंग मधनं आत गेलीये गार्डन मध्ये, घोणस मोठा साप. किंग कोबरा तर घराच्या समोर पायरीवरनं खाली उतरून असं चालत चालत गेलाय समोरच्या मातीमध्ये. विंचू, बऱ्याच वेळा विंचू दरवाजा उघडला की घरामध्येच विंचू असतात, म्हणजे तेच आम्हाला वेलकम करायला घराच्या आतमध्ये आलेले असतात विंचू मोठे मोठे. आणि माझ्याच घरामध्ये एक मागच्या महिन्यामध्ये वटवाघळाचं पिल्लू होतं, ते इथेच राहिलं होतं. एकदा मी कपडे वळू असं वटवाघळाला आपण घाबरतो ना, म्हणजे हे काय असं काय दिसतं, इथे काय पडलंय, घरामध्ये आलं की काय. आणि जवळ जाऊन बघितलं तर ते काही हालचाल करत नव्हतं, पण मी घाबरले, म्हणलं अरे डायरेक्ट हात कसा लावायचा. तसं ते काही करू न करू तो नंतरचा मुद्दा आहे. पण वटवाघूळ हे काही पाळीव प्राण्यांमधलं किंवा पाळीव पक्ष्यांमधला घटक नाहीये. तर त्याला एका काडीने जरा असं हलवून बघितलं आणि पाहिलं तर त्याची काहीच हालचाल होत नव्हती. म्हणलं अरे यार, हा आता झाला स्वर्गवासी. पण म्हणलं ठीक आहे, हे सगळं होऊ शकतं, आपण राहतो अशा ठिकाणी, इथे अशा सगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी, अनेक प्रकारचे जमिनीच्या आतले, जमिनीच्या वरचे सगळे लोक राहतात. आणि म्हणलं कदाचित त्याला आपल्याच घरामध्ये मोक्ष मिळायचा होता. घराचं नावच प्रयाग आहे, त्याच्यामुळे मुद्दाम इकडे आला होता वाटतं. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं आम्ही त्याला घराच्या मागे माती होती तिकडे करून टाकलं. तो सांगायचा मुद्दा, अशा अनेक घराच्या आजूबाजूला. मी जर मला आता सांगितलं की माझ्या घराचं उदाहरण, असं तुम्ही तुमच्या बाबतीत विचार करू नका. तुमच्या घराच्या आजूबाजूला बाग असेल किंवा खूप सारी घरं असतील. आपण सोसायटीमध्ये राहतो तर आजूबाजूला बिल्डिंग्सच असतात ना. जे काही आपल्या आजूबाजूला आहे ते आपली इकोसिस्टीम आहे. आमच्या आजूबाजूला पण घरं आहेत, नाही असं नाहीये. आणि थोडंसं गावात गेलं तर मग बिल्डिंग पण आहेत.
पण ते आमच्या घरापासून एक 1-1.5 किलोमीटर अंतरावरती आहे. घराच्या एकदम आजूबाजूच्या परिसरामध्ये तर सगळी ग्रीनरीच आहे, म्हणजे मोकळा मोकळा भाग आहे अजून सध्या तरी. तर सांगायचा मुद्दा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला असलेल्या बायोटिक आणि अबायोटिक एकत्र केल्या तर आपण त्याला काय म्हणतो, आपली इकोसिस्टीम म्हणतो. त्याच्यामध्ये खूप साऱ्या फिजिकल, केमिकल फॅक्टर्सना आपण बघतो, जे नॉन लिव्हिंग असतात. लिव्हिंग मध्ये तुम्ही प्रोड्युसर्स, कन्झ्युमर्स आणि डिकम्पोजर्स. आता मी तुम्हाला जे उदाहरणं सांगितली, अनेक प्रकारची गवतं, म्हणजे अरे आमच्याच गार्डन मध्ये एवढं मोठं गवत पावसाळ्यामध्ये येतं की ते माझ्या खांद्यापर्यंत किंवा माझ्या अगदी काय बरं म्हणूया आपण, पोटापर्यंत तर येतच येतं. आणि त्याच्यावर तर अशी वेगवेगळ्या प्रकारची पावसाळ्यातली झाडं. मग नंतर आहेत कंझ्युमर्स. कंझ्युमर्स म्हणजे ॲनिमल्स. ॲनिमल्स हे सगळे खातात. अरे हा, एक घटक तर सांगायचा राहिला. पावसाळ्यामध्ये आमच्या या म्हणजे घराच्या पुढे थोडंसं लांबपर्यंत ना अशी मोकळी जागा आहे. तर तिथे खूप सारं मोठं असं जंगल वाढतं, म्हणजे गवत वाढतं, त्याच्यामध्ये झाडं, त्याच्यामध्ये वेली, सगळ्या एकमेकांमध्ये गुंतलेलं असतं ते. आणि तुम्हाला मी म्हटलं ना, पावसाळ्यामध्ये आमच्या पार्किंगच्या इकडनंच 2-3 वेळा साप दिसले आम्हाला. तर म्हणलं अरे यार, इकडे भरपूर सापाचा ग्रुप येऊन राहतो की काय. तर तिकडे आम्हाला पार्किंग मध्ये, म्हणजे पार्किंग मधनं आत जातायत बाहेर येतात असे ते सापाला खातात. काय बरं त्यांना म्हणतात, शब्द माहिती होता आणि आता मी विसरून गेले. असे लंबुळके असतात ना जे साप खातात, त्याला काय म्हणतात? ईगल. ए, पक्षी नाही काय ग, मॅम? तो प्राणी 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 तो असा लंबा खाणाऱ्या प्राण्याचं नाव काय? सापाला खाणार आहे. मुंगूस. खूप सारे, मुंगूस. अरे मुंगूस मुंगूस, अरे मुंगूस. मुंगूस हा, ना मॅम, खूप मुंगूस. सारे मुंगूस आमच्या, हो मुंगूसच. तर मुंगूस. होय, तेच सांगितलं, पुढचं ऐका. तेच मुंगूस. ओके, झालं का सांगून? हा, तर ते खूप सारे मुंगूस आमच्या बाल्कनीमध्ये, काय आमच्या गार्डन मध्ये जायचं यायचे, जायचं यायचे. म्हणलं ओ शिट, इकडे खूप सारे साप आहेत वाटतं, कारण की ते असं एकमेकावर वाढलेलं झाड, त्यांची झालं होतं ना तिकडे समोर, सगळं हिरवं हिरवं, आणि आतमध्ये काय लपलंय कळणार कसं, आणि जाणार कोण तिकडे एवढ्या डेंजर ठिकाणी. तर सांगायचा मुद्दा, घराच्या समोरच छोटंसं एक जंगल झालं होतं आणि त्या जंगलामध्ये सगळे प्राणी फिरत होते. सो आम्हाला लांबून अंदाज होता की इथे काय. पण पावसाळा हा प्रत्येकाचा ब्रीडिंग सीझन आहे ना. प्रत्येक वनस्पती, प्रत्येक प्राणी पावसाळ्यामध्ये स्वतः करत असतो. पडलेलं असतं, त्याच्यामधनं नवीन नवीन झाडं उगवतात आणि ते काही चुकीचं नाहीये ना. प्रत्येकाला आपली रेस टिकवायची आहे. तर हे सगळं आपल्या आजूबाजूला सतत सुरू असतं. आमच्या इकडचा गार्डन मधला किस्सा, पावसाळ्यातला डेंजरवाला. ते याचं औदुंबराचं झाड आलंय पार्किंगच्या इकडे खाली, सांगितलं होतं का मी तुम्हाला? नाही टीचर. नो टीचर. मॅम. नाही ना. हा, आता ऐका, काय भयंकर किस्सा आहे तो. बघा, झालं असं, रविवारचा दिवस होता. आता तुम्हाला सगळ्यांना माहितीये, रविवार म्हणलं की सुट्टीचा दिवस असतो आणि आपण सगळ्यांनी खरंच झोपणं अपेक्षित असतं. पण आपल्याला तरी उठावंसं वाटत नाही, झोप येत राहते. आणि रविवारी आपल्याला खरंच झोपलं पाहिजे, तर आपण बिना कामाचं लवकर उठून बसतो. तसंच झालं, रविवारी सगळे घरातले झोपले होते आणि मी उगाचच एकटीच उठून बसले. वाजले होते सकाळचे 6:30. 6:30 वाजता मी एकटी घरात भूतासारखी भटकत होते आणि मी काही आवाज पण करू शकत नव्हते. काय करणार ना, सगळे झोपले होते बाकीचे. एक दिवस सुट्टी मिळते बिचाऱ्यांना, सगळ्या शाळेत जाणाऱ्या लोकांना उगाच काय उठवून ठेवा. म्हणून म्हटलं चला आता आपण बाल्कनीत जाऊ, बाल्कनी नाही गार्डन मध्ये जाऊ आणि गवती चहा घेऊन येऊ. आमच्याकडे गार्डन मध्ये मागे गवती चहा आहे
आणि तो घेऊन येऊ. आज आपण मस्त रविवारी मस्त गवती चहा टाकून चहा करू. तर ठरवलं मी, घराच्या बाजूला पार्किंग आहे, त्याच्या मागे गार्डनची माती माती सगळी सुरू होते पार्किंगला खाली लागून चिटकून, म्हणजे घराच्या पण मागे आणि पार्किंगच्या पण मागे अशी ती पार्किंग जिथे खाली संपतं आणि जिथे खाली गार्डन सुरू होतं तिथे सिमेंट आणि मातीच्या मध्ये एक औदुंबराचं झाड उगवलंय. आता ही काही जागा आहे का हे झाड उगवायची, पण ते आता उगवले तिकडे. त्याची मुळं पार्किंगच्या खाली 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 आहेत आणि त्याचं स्टेम, म्हणजे त्याचं काय बरं म्हणतो आपण, स्टेमला स्टेमच म्हणतात ते, आणि त्याची पानं त्या पार्किंगच्या इकडनं वर आली. मी म्हटलं आई शपथ, हे झाड इकडे नाही उगवायला पाहिजे, कारण हे झाड खूप पसरतं, म्हणजे याची मुळं आपल्या घराच्या पण खालीपर्यंत जातील आणि मग ती बाहेर येतात ना फुटून. म्हटलं ओ नो, घराच्या भिंती फोडून आलं तर हे, मग आपण याची जागा बदलू. पावसाळ्यामध्ये सगळी झाडं छोटी छोटी जी असतात ती इझिली आपण उपटू शकतो आणि दुसरीकडे लावू शकतो. तर मी विचार केला, चला असे सगळे झोपलेत, आपण उठलोय. मी गेले बाल्कनीमध्ये, ही बाल्कनी नाही गार्डनमध्ये, आणि पार्किंग मधनं चालत चालत खाली गेले, गवती चहा काढला, गाडीवरती आणून ठेवून दिला, माझ्या फोनवरती काहीतरी गाणी बिणी लावून ठेवली होती, आणि म्हटलं चला आता सगळे झोपलेत ना, आपण ऍटलिस्ट हे झाड काढून ठेवू, मग सगळे उठले की त्यांना सांगू पुढे खड्डा. तो शहाणपणा करून मी गेले तिकडे, काय म्हणतात स्टेमला मराठीमध्ये, खोड. त्याचं खोड जे वरती त्याला जी पानं होती ती मी खेचायचा प्रयत्न केला, पण ते काही निघे ना. तुम्हाला माहिती आहे ना, त्याची मुळं खूप खोलपर्यंत रुजलेली असतात, ते लवकर निघत नाही. मग मी ते ताणायचा प्रयत्न केला, ते काही निघे ना. शेवटी म्हणलं आता आपण जरा जोर लावूया. मी तिथे ना गुडघ्यांनी ते झाड धरून खेचायला लागले, उपटण्याचा प्रयत्न करत होते. झाड तर बाहेर नाही आलं, तिकडे बाजूला कोपऱ्यात ना एक तोंड बाहेर आलं. आई शपथ, मी असली घाबरले माहितीये का. ते झाड गेलं खड्ड्यात, मी जशी उड्या मारून तिकडनं बाहेर पळून किंचाळून घरात गेले ना, 2 मिनिटं मी कम्प्लिटली थरथरत होते. माझ्या किंचाळ्यामुळे घरातली लोक पण उठली. मला विचारलं, बावळट कुठली, काय करत होती तू तिकडे? मग मी सांगितलं मी गवती चहा आणायला गेले होते, पण आपल्या पार्किंगच्या इकडे खाली ना एक साप आहे. तर मला घरातले म्हणाले, तुला काही चावला बिवला नाही ना? म्हटलं 1 मिनिट थांब, मला जरा बघू दे माझे हातपाय बरोबर आहेत का, कुठे 2 टिंब तर दिसत नाहीयेत. म्हणजे ते इतकं डेंजरस होतं माहितीये, मला अपेक्षाच नव्हती की पार्किंग मध्ये खाली असं कोणी लपलंय. त्याच्याहून मोठा किस्सा, 2-4 दिवस आधी ना आमच्या पार्किंग मध्ये पाऊस खूप पडला की तुम्हाला माहिती आहे ना, खूप बेडकाची पिल्लं, मोठे मोठे बेडूक इकडे तिकडे भटकत राहतात. मी बघितलं. तर असे ना इकडे घराच्या खूप बेडूक फिरतात, मोठे छोटे. मला ना कुठे पण जायची गरज पडणार नाही अन्न शोधायला. हा शहाणपणा मी केला म्हणजे बोलण्याचा, आणि नंतर मला समजलं की मला बोलायची काहीही गरज नाहीये. तिथे ऑलरेडी पार्किंगच्या खाली औदुंबराच्या झाडाच्या बाजूला नक्की किती आणि कोण लोक लपलेत आणि कधी बाहेर येऊन कोणाला खातायत ते आपल्याला माहिती नाहीये. पण आठवलं की असेल, म्हणत असेल ही कोण मूर्ख मुलगी सकाळी उठून विनाकारण मला उठवायला लागली, आज माझा पण संडे आहे ना. म्हणले यार जाऊ दे, झोप तू, सॉरी, गुड नाईट. मी गेले परत माझी म्हणलं माझ्या मुलाला उगाच त्रास व्हायला नको, झोपू दे बिचारायला, म्हणून गपचूप मी घरात आले. पण मला समजलं की आपल्याला दिसत नाही, पण आपल्या आजूबाजूला खूप बायोटिक आपल्याच्यावर ती सुंदर डिझाईन होती पानावरती. म्हणलं ही किती सुंदर डिझाईन आहे, बघितलं ती अळी होती, आणि त्या अळीने त्याचं असं अळी त्या पानावरती, आणि ते लांबून बघून डिझाईन वाटत होते. म्हणलं काय नेचर इज सो ब्युटिफुल. तुम्ही कोळ्याचं जाळं बघितलं ना, कसं असतं ते लांब 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 लांब, किती आर्टिस्टिक आहे तो. आणि पक्ष्यांचं घरटं, कुठल्याही पक्षाचं घरटं बघा, किती किती क्रिएटिव्ह आहे ते. सो हे सगळं आपल्या आजूबाजूला असतं, फक्त आपण डोळे उघडून बघायला पाहिजे आणि स्वतःला सांभाळून ठेवायला पाहिजे. मी केला तसा आगाऊपणा लगेच करून बघायची गरज नाही. पण हे मला माझ्या अनुभवातनं कळलं, पण माझ्या अनुभवातनं तुम्ही शिकू शकता. ठीक आहे, आता खऱ्या मुद्द्यात.
कडे जाऊया. ईच अँड एव्हरी अबायडिंग फॅक्टर affect the biotic factors in the ecosystem. मॅम तुमचा आवाज ब्रेक होतोय. आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या मॅम तुमचा बायोटिक आणि आवाज break बायोटिक होतोय. फॅक्टर्स एकमेकांशी कोरिलेशन असतं. आणि आता मी काय करू? अब मैं क्या येतोय करूं मॅम. भाई, मैं क्या करूं? येतोय ना? थोडासा माझा मॅम मॅम आवाज येते मॅम. आवाज येत पण वाढवून टाकते मी. मॅम वायफाय तर फुल आहे येतोय. माझं. मॅम तुमचा आवाज ब्रेक होतोय. मॅम तुमचा आवाज break होतोय. व्हॉल्यूम पण थोडा वाढवून देते मी. हा. मॅम आवाज नाही येते. मॅम आवाज येत नाहीये. हॅलो मॅम आवाज येत नाही. आवाज नाही येते. मैम आवाज नहीं आ रही है.